तीळ घ्या तीळ. तीळ घ्या तीळ. मकर संक्रांतीसाठी स्पेशल तीळ. पांढरे पांढरे स्वच्छ तीळ. मस्त नीस नूस करून आणलेले तीळ. मस्त धुधा करून असलेले मस्त एक नंबर प्युअर पांढरे असणारे तीळ मी विकायला आली. कोमल तीळवाली, कोमल तीळवाली. तीळ घ्या तीळ तीळ. तीलवाली आई घर से कटोरा लेकर आ. तीलवाली आई घर से कटोरा लेकर आ. देख बहना सुन बहना लाई हूँ तेरा कहना. तिल के तिल में लाई हूँ सफेद तिल. तिल में नहीं कचरा नहीं कोई नीस पूस. अच्छे है ये तिल मेरे पास के तिल. तिल लो कोमल के पास के. हो काय करायचं हो? एवढी चुंगडी अजून घरात पडलेली आहे. इतक्या मोठ्या तिळाचं काय करता? आणखी तिळाचं सीझन आला का आपल्या घरी आणखी तीळ निघते. आणि हे एवढे मोठे तीळ आता वाया नाही जाणार का? तुम्ही म्हणता मार्केटला सुद्धा विकू नको म्हणता. तर मग काय करायचं या तीळचं? अरे बापरे, बम तीळ झाले. तुला दिले नाही का त्या बहिणी गिनीले? हा, आपल्या परिवारात वाटले नाही का तुला तीळ गिळ? माया बहिणीले, तुझ्या बहिणीले, त्या भावाईले हा वाटून द्या लागत होते. कुठं हो बापा, कुठं वाटतं तीळ न गीळ? ते जास्त घरी बापा तेले सांगत नाही. अन सारे सारखेच आहे ना बापा. गरीब कोणीच नाही आहे. कोणाला देऊ एवढं मोठं? मग कोणालाच त्याची गरज नाहीये. सांगा मग काय करता? असेच पडले आहे ते. मग त्याच्यात काळी कचरा झाला होता. साफसूफ करायला लावले त्या भांडेवाल्या बाईले. तिने साफसूफ करून ठेवले. तिला दिले मी लागेच पन्नी भर दिले. म्हणलं बाई माझ्या घरी आहेच नाही. म्हटलं एवढेच आहे. म्हटलं तर कायच दुसरी अजून तिकडे पडली आहे चुंगडी. बरं, विकून टाक. अरे बापरे, काकू काका काय चालू आहे तुमचं? मस्त गप्पा गोष्टी चालू आहे. आ झालं का काकू जेवण गिवण? हो बाई कोमल, जेवण गिवण झालं बापा. अव हे तीळ निसले त्या काकू ना तर पाहून राहिले तिळाले. बिचारे एवढेच तीळ अजून घरात आहे. काय करावं म्हटलं या तीळले? ह्या तीळले विकायची गोष्टी करू राहिले हे. अरे सारिका, एक काम कर ना मग मस्त. हा, तू कानी हे तीळ विकूनच राहिली का मार्केटले? तर मग हे तीळ कोमलले दे, कोमलले विकायला लाव. नाहीतरी ते कामाचं तुला मला सांगितलं, ते काम केल्यापेक्षा कोमलले म्हणा हे तीळ गावात विक म्हणा. मस्त लोक घेते आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं. हा, आणि त्याच्यातला जो अर्धा नफा वय तो आपण घेऊ आणि अर्धा तिच्यासाठी ठेवतो म्हणा, नाही काय? अमाय हो जी, गोष्ट तर बरोबर आहे तुमची. नाही तरी विकायचा आहे, नाही तरी विकायचा आहे. पोरीचा फायदा होते. बाई कोमल, विकशील का तू तीळ? काय तीळ काय? काकू मग तीळ गावात विकायचे आहे काय? पण मायापासून घेतलेही पाहिजे काकू गावातल्या लोकांना. बापा जेले नाही घ्यायचे ते नाही घ्यान. आणि जेवढे विकणे होते तेवढे विकजो. नाही घेतले तर वापस आणजो. आपण मार्केटात जाऊन विकू. विकून पाय गावातल्या गावात. नाही तरी तुझा फायदा झाला पाहिजे म्हणून म्हणताय काका. असं नाही, नाही तर मग आम्ही मार्केटला जाऊन विकणारच होतो. तर इथं काय तू 2-3 रुपयानं महाग विक. अर्धा तुझा फायदा पाहून तुझा फायदा घेजो. किंचित भर आम्हाला देजो. काही फरक नाही पडत. नाहीतरी पडलेलेच आहे तीळ. सगळ्या गोष्टी बरोबर आहे. आम्हाला उलिशेकच पैसे देजो तर जास्त घेजो लागेस तर. तेही तुले खराब नाही वाटलं पाहिजे म्हणून जरा अशी घेऊन राहिलो आम्ही. बाकी सगळे तू घेऊन घेजो. हो बाई, तुला जेवढे पाहिजे तेवढे पैसे तू घेऊन घेजो. आणि आम्हाला काय 100-200 दिले तरी चालते. नाही हो काकू, लय मोठे आहे ना बापा तीळ. काय म्हणते बाबा, अर्धी चुंगडी म्हणजे 50-60 किलो तीळ आहे ना काकू ते. लय तीळ आहे ना बापा काकू. आणि तिळाचे भावही लय आहे. काय आहे काय नाही तर विकायचेच आहे काय? अव विकायला गेलं तर माझ्या 50-60 किलो कमी पडते हो बापा. आणि तीळ पाहिजे पांढरा पांढरा शुभ्र आहे. किती चांगला तीळ आहे. आणि जो घेन तोच घेन. जबरदस्ती कोणाला घ्यायची, जबरदस्तीने कोणाला घ्यायला लावायचं नाही बाई. बरं बरं ठीक आहे ना काकू मग. हो नाही तर काय मस्त. अन कोमल, मी सांगतो तुला, इकडे बाय. बोला ना काका. पाय कोमल, तू काही बाहेर गावले काम घेऊन पाहू नको. आणि लोक आजकाल काही चांगले नाहीये. तू जवान पोरगी आहे. तू आपल्याच घरी आता लग्न गिग्न आहे मस्त. लय मोठे पाहुणे येते. त्या काकुले तू कामात मदत करू लागत जाय. त्या काकुले तू कामात मदत करू लागत जाय. आम्ही तुला लागन तर 500 रुपये रोज देतो. आणि तुला काय करायचं आहे त्या पैशाचं कर. आणि तुझे शिक्षणही कर. आपल्याच घरी कर, कुठंच जाऊ नको. आपल्याच घरी लागन तेवढे काम आहे. बरं बरं ठीक आहे ना काका. तसं नाही काका, आता मी काम करतो सगळ्या गोष्टी बरोबर आहे. पण लोक काहीच्या काही नाव बोट ठेवते ना काका. म्हणून मला लोकांना दाखवायचं होतं का नाही बा एकटी मी संघर्ष करू शकतो. पण लोकांना असं वाटते याच्या घरी राहते आहे तर खाते आणि राहत असं असंच वाटते ना लोकांना. म्हणून काका मी बाहेरचं काम पाहून राहिली होती. पण बाहेरची दुनियात गेली तर दुनिया एकट्या दुकट्या पोरीले बाबा नजरच वाईट टाकते त्याच्यावर. नाही नाही, दुनिया लय बेकार आहे पोरी. आणि लोकांचं काय घेणं देणं आहे आपल्याला? लोक काय आपल्याला जेव घालून राहिले काय? शेवटी आपल्यालाच पाहा लागते कोमल. तसं नसते बेटा. समजून घे तू. आणि कुठंच नको जो कामाला. आपल्याच घरी लय काम आहे. सांगा बाबा तुम्हीच तिला समजून. मी सांगू सांगू थकली. ते म्हणते नाही काकू मला बाहेरच काम पाहिजे. अहो बाई आपल्याच घरी लय काम आहे ना माय. आता कलावती लग्न होऊनही आली तरी तिले काय आम्ही काय लग्न करू देऊ काय आमच्या सुनवाईरीले? मस्त दोघी बहिणी बहिणी राहत जा. आणि इथेच काम करत जाय, इथेच खात जाय, इथेच राहत जाय. काही टेन्शन नाही. आम्हाला नाहीतरी पोरगी नाहीये. पोरीचं सुख नाही आहे आम्हाला. पोरगी म्हणून आम्ही काय, पोरगी असती तर वागवलीच नसती ना. काय कुठे नेऊन तर नसती टाकली. आणि या पोरगी हाय, धन दौलत आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. राय ना तू. मी काही परकी नाही होत.
हं. बरं बरं ठीक आहे ना काकू, मी इथंच काम करत जाईन. हो इथंच करत जाय अन काही टेन्शन नको घेत जाऊ. कोणी काही म्हणू तिकडे, काही कोणाची धरली बांधली नाही तू. काम करून जर तू कोणाच्या घरी टिकत नसशील तर मग ते लोक किती हलकट नालायक म्हणावं बापा. काम करून तर कोणाच्याही घरी माणूस गोड राहते. तो आपण जर ठेमल्यावानी बसून राहिलो तर मग कोणाच्या नाकात बसत असते. आपण जर कामात राहिलो तर कोणाच्याच नाकात नाही बसत. अव चांगले चांगले लोक वानवते असं असते ते. हो काकू. असं आहे बाई, काय करतो जाय हे तीळ घेऊन जाय तू आता. एखादा तराजू घेऊन जाय, आपल्या घरी आहे तिकडे स्टोर रूम मध्ये ठेवला. तराजू घेऊन जाय, गोटे घेऊन जाय आणि मस्त वजन करू करू तीळ विक. आणि काय भाव आहे काय नाही त्याचा पता लाव. हा? आणि मग ये लवकर जेवण घेऊन करून जाय. बरं बरं ठीक आहे ना काकू. तीळ घ्या तीळ. तीळ घ्या तीळ, मकर संक्रांतीसाठी स्पेशल तीळ. पांढरे पांढरे स्वच्छ तीळ. मस्त नीस नूस करून आणलेले तीळ. मस्त धा करून असलेले मस्त एक नंबर प्युअर पांढरे असणारे तीळ मी विकायला आली. कोमल तीळवाली तीळ घ्या तीळ तीळ. तिलवाली आई घर से कटोरा लेकर आ. तिलवाली आई घर से कटोरा लेकर आ. देख बहना सुन बहना लाई हूँ तेरा कहना, तिल के तिल में लाई हूँ सफेद तिल. तिल में नहीं कचरा नहीं कोई नीस पूस, अच्छे है ये तिल मेरे पास के तिल. तिल लो कोमल के पास के तिल लो. अगे माय बाई, कोमल माय बाई. पाय बर माय कचऱ्यावाले पाहिले. म्या म्हटलं माय कचऱ्यावाल्याने एकदम ती विकायला आणली काय म्हटलं बाबा तुझं गाणं ऐकून. पायशीन तर माय कोमले म्या म्हणलं बाई हा कोणता कचऱ्यावाला आला बापा. लागेस यानं तिळाचे गाणं लावले म्हटलं बाई. मस्त गाणं बनवलं हो माय कोमल. आजी तीळ आहे मस्त, तीळ घ्या. माय बाईनं तीळ आणले हो विकाले. कुठून आणले न काय आणले तर बापा. चल बरं बाई विचारले पार्वती. माय शांताबाई बोलन का होते आपल्यासोबत. चल बाई चलून पाहू. घ्या ना शांता काकू पार्वती काकू तीळ. 100 रुपये किलो आहे. आणि 100 रुपये किलो याच्यासाठी मी भाव ठेवलाय. कारण की माया तिळात काहीच काळी कचरा नाही आहे. शुद्ध मस्त एकदम फ्रेश केलेले तीळ आहे. आणि पांढरे पांढरे शुभ्र आहे काकू. आणि काहीच नीचपूस करायची गरज नाही आहे. एक नंबर तीळ आहे. म्हणून माये 1 किलो 100 रुपयाची तीळ होते काकू. माय हो का व. पाय व माय. का हो काकी मस्त आहे तीळ आहे ना. हो तीळ 1 नंबर आहे व मस्त आहे. माय बाई का हो एवढे चांगले तीळ कुठून आणले हो बाई कोमल तू ना. काही नाही पार्वती काकू, कामाला गेली होती. कामाचे पैसे आले तर ह्या मला समजा बिने ठोकणं घेतला. 10 रुपयानं समजा मला कमी पडला. 10 रुपये माझी कमाई आहे त्याच्यावर समजा. नाही काय असं मी ना आता तिकडे फरच्या मरच्या पुसायला गेलती का नाही तर मग आणला. हाव काय, बरं बरं ठीक आहे. मग 10 रुपयेच कायले कमाई करतो. आम्ही 120 रुपये देतो एवढे चांगले आहे. आणि आम्हाला 2 किलो देऊन देतो. 30 रुपये कमाई घे. आणि 20 किलो म्हणजे 20 रुपये आम्ही वरचे देतो तुले. 130 रुपये म्हणजे समजा 30 रुपये ती कमाई होते नाही काय. तुला पुरलं पाहिजे ना माय मारून तानीत घुमा लागते एवढ्या मेहनतीने काम करतं. नाही का हो शांताबाई. हो आम्हाला 200 न 150 रुपये किलो लावले तरी चालते. नाही बाबा आमच्या जवळ तसं काही नाही आहे. तोंड पाहून काम करणं. आम्ही जे तोंडातून पहिले बोलतो तेच काम करत असतो. काकू मी ना पहिले 100 रुपये किलो म्हटलं तर 100 रुपये किलोनच देतो. तो गरीब असो अमीर असो का काही कोणीही असो. नाही काय जे शब्द तोंडातून काढले तेच. मला 100 रुपये द्या तुम्ही, काही वर 30 रुपये नका देऊ. हे पाय बाई कोमल टोमने काही मारू नको बापा. मला माहित आहे तू टोमने मारून राहिली म्हणून. टोमने काही मारू नको. बरं दे बरं तू 2 किलो दे. 2 किलो इले दे, 2 किलो मले दे, 2 किलो काकीले दे. हो मला 3 किलो पाहिजे बाई. म्हणले मस्त तीळ आहे बापा. हा मला तिळाची पापडी करायला उपासाले की खाले पाहिजे. मला 3 किलो दे बाई. हो घेऊन जा. जमलं काकू. आलं बरोबर सगळे. हो बाई. कोमल तीळवाली आली. तीळ घ्या तीळ. कोमल तीळवाली आली. तीळ घ्या तीळ. मस्त मस्त तीळ. शुभ्र शुभ्र पांढरे पांढरे तीळ. मस्त एकदम चकमकीत तीळ. निसपूस करून आणलेले तीळ. एकदम ठोक मध्ये मस्त कमी भावात असणारे एकदम शुद्ध आणि निसपूस केलेले काळी कचरा नसणारे तीळ कोमलने आणलेले आहे. तीळ घ्या तीळ. तीळवाली आई घर से कटोरा लेकर आ. तीळवाली आई घर से कटोरा लेकर आ. अच्छा है ये तिल मेरा, अच्छा है तीर मेरा, लेकर तो जा तीर से बनाना गुड़, तीर से बनाना गुड़, गुड़ और तीड़ गुड़, तीड़ गुड़, तीड़ गुड़, तीड़ गुड़. तीळ घ्या तीळ. फुकटची तीळ घ्या. फुकटची तीळ. हो या घराच्या बाहेर कटोरी घेऊन या. तिळात तिने टाकला मस्त न्याऊद. तुमच्या घरी घेऊन जाण तीळ. तुमच्या घराचा होईन मग फीड. तुमच्या घरी घेऊन जातील. तुमच्या घराचा होईन मग सत्यानाश.
अब तू काय तीळ आणतो मग कर्नाटकवाल्याचे सरक गावाला सांगतो ना आम्ही का हिच्या जवळचे तीळ कोणीच नका घेऊ म्हणतो. काय त्या तिळात मिसळून आणलं असं ना तुला, काय पांढरे पांढरे टाकलं त्याच्यात, एकदम एवढे पांढरे पांढरे तीळ असते का मग घुबड तोंडे. चालली घेऊन इच्छा तीळ मिळतं, काही काही खाऊ घालशील काय बापा लोकांना, साऱ्या लोकांना मारशील काय? हा, या गावातल्या साऱ्या लोकांना मारशील काय म्हटलं? नाही नाही ते तर आहेच म्हणा, गाणं गिनत तुम्ही एक नंबर काढलं व. आता कचऱ्यावाला कसा असते ना, तो गाडी घेऊन येते फुक्कटच, आम्हाला काय करावं लागते, कचऱ्याची बाल्टी घेऊन यायला लागते आणि ते गाडीच्या कचरा राहते त्याच्यात टाकून द्यायला लागते मागच्या कॅबिन मध्ये नाही काय. तर मग ते सगळं काम नाही का फुकटच होते. समजा मग आता गाडीवाला आया घर से कचरा निकाल होते ते सगळं काम फुकट होते का नाही. आता कोमल आई तीड़े वाली घर से कटोरी लेकर आ, एक कटोरी ऐसे बुढ़ा और जितना चाहिए उतना तिल अपने घर में लेके जा फुकट में. या व फुकट तीळ भेटून राहिले, भिक्कार चोट लोक विकून राहिले, फुकटे लोक विकून राहिले, या व तीळ घ्यायला या. हे बघा मला तुमच्यासोबत काहीही बोलायचं नाही आहे. तुम्ही मला माझं काम करू द्या आणि तुम्ही तुमचं काम करा आणि फालतू गोष्टीत मला सुद्धा पाडू नका आणि तुम्ही सुद्धा मला काही बोलू नका. मी काहीच बोलायच्या अवस्थेत नाही आहे आता. उलुलुलुलुलु, उलुलुलुलु, आई माय, अरे बापा फालतू गोष्टी, अरे बापा अय कमला चांगली राही व. आई माय बाई मस्त आहे व तीळ बापा, पांढरे पांढरे शुभ्र आहे व बाई. कुठून आणले व तू ना बापा आणि काय भाव लावला बापा तियाचा? माय हवं भले चमकून राहिले बापा, इथून असतं भले पांढरे पांढरे लख 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 चमकून राहिले बापा. हे बघा तीळ एकदम सुपर आहे, एकदम सुपर माल आहे, एकही काळी नाही, एकही गोटा नाही आणि काहीच कचरा नाही त्याच्यात. सगळे नीसपूस करून आणलेले तीळ आहे, पांढरे पांढरे शुभ्र तीळ आहे. 100 रुपयाचे 1 किलो. हा 100 रुपयाचे किलो भर तुम्हाला तीळ भेटणार आहे. एवढा भाव आहे बाबा या तिळाचा. पाय जाऊ बापा, सांभाळून घे जा, एकही काळी नाही, एकही गोटा नाही. घरी जा ना पुरा काळी गोटा दिसन तुम्हाला. काय अंधार आहे तर काळा गोटा, पांढरा गोटा, काळ्या दगडावरची पांढरी रेष दिसन घरी गेल्यावर. म्हणून सांगून राहिली, कर्नाटके लोक हाय माहित आहे ना, विद्वांस कसे झाले 3-4 घराण्याचे. तर आता त्या पाटलींच्या मागे लागले. पाय जा, तीळ खाऊन हो जा नका बेशुद्ध. काय माहित सडले तीळ असन ते. अव कर्नाटकी आहे ना ही, अघोरी आहे अघोरी. हिनं काय तीळ आपल्या अंगाले घासून पांढरे केले वैथे, म्हणून असतं ते तीळ एवढे पांढरे झाले. एवढे तीळ पांढरे असते काय? काहीतरी अघोरीपणा वया, म्हणजे लोक हिच्या इराद्यात हिच्या फसकड्यात पडले पाहिजे म्हणून वैथे. हे तीन मी कुठून आणले तिनं ती? फुकट भेटले का हो तुले? जादूटोना करते ना बापा, कामाला जात ना काही नाही जात ना, हिच्या जवळ कुठून तीन मिळाले बापा इकाले? जाऊ दे ना माय, मरण तर आम्ही मरू बापा, आमचं काय उरलं हाय? आमच्या गौऱ्या नदीवर गेल्या हाय, सरण रचून ठेवलाय, त्याच्यावर जाऊन आम्हाला झोपणं जाईन आणि मरणच आहे बापा. मरून जाईनच आहे का नाही? जाऊ दे ना माय, उद्या मरायचं आजच मरू आम्ही. आणि तिघी बुड्या हाय ना नवरे आम्हाले, लेकर बाकर आहे त्याच्या संसारात खुश आहे. नाहीतरी आम्हाला आमच्याच हाताने करून खा लागते ना. तू तर काही आमचं करून नाही राहिली. हे ती खाल्ल्यानंच मरू लेकाले नाही काय? आम्ही जीवनातून मुक्त होऊन जाऊ. म्हाताऱ्या असता हाय. काय करतो तुम्ही, काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही काही घेऊ नका बाबा, आम्हाला घेऊ द्या. एवढे साजरे ती कोण म्हणते बापा जाऊ दे ना. तिनं करणी केली असन तर बाई आम्ही साध्या मनाने घेऊन राहिलो. साध्या माणसाले काहीच नसते होत, मनात काही कपट ठेवा नसते लागत. काय हो कशा बापा तुम्ही या थेडग्या बिचारी हेकडच बोलते. चांगलं सांगावं नाही येईल तर यायच्या का नाही, कानात येतच नाही चांगलं सांगितलेलं. हाव काय म्हणे ते, कर्नाटकीवाली आली घरून कटोरे घेऊन या, कर्नाटकीवाली आली घरून कटोरे घेऊन या अशी म्हणे ही. आता बातच गोष्ट बदलून राहिली. भल्ली भोलीवाली आहे पण भली दिमागानं चत्री आहे. बरं जाऊ दे, ते विषय सोडून टाक बापा. विषय 8. काही काही मनात धरल्यानं काही काही धास्ती होते माणसाची. जाऊ दे बाई. का हो 100 रुपये किलो म्हणतो तू? 100 रुपये किलो ते बापानं पाहिलं का ते 100 रुपये किलो? म्हणजे आम्हाला का लुटाच्या मागे लागली काय? म्हातारे कुतारे पाहून एकदम तुला जवानी आली काय? हे पाय आजी, मी काही लुटाच्या मागे नाही लागली बापा. लुटाच्या मागे लागले माय बापानं पाहिलं काय आणि मीनं पाहिलं का? आता मीच तर पहिल्यांदा पाहून राहिली बापा. कामाला गेली बापा, फरच्या मरच्या पुसाले, कसे तिथून पैसे आले 1000 रुपये. तर याच्यात लावले काही पैसे, 10 रुपये माई कमाई आहे. 90 रुपये किलो न होते, म्हणजे मला 95 रुपये किलो लागले. 90 रुपये किलो त्यातला काळी कचरा होता. 95 रुपये किलो आणले मी ना. 5 रुपये माया त्याच्यावर इन्कम आहे समजा. माया हे होते फायदा होते 5 रुपये. माई कमाई 5 रुपयेच आहे. मी 5 रुपये वरती घेऊन राहील ना. काही एकदम मी अमेरीची तर म्हणजे एकदम काही मी जास्त थोडी सांगून राहिली. अमाय अशी काबा करतं माय, लावून दे ना माय 90 रुपये किलो. नाही ना आजी, खरंच नाही पुरत. मी एवढी घुमतो गिमतो, मला तर काही फायदा झाला पाहिजे ना आजी. जर तुम्ही मला जेवढ्या रुपयात पडले तेवढ्या रुपयापेक्षा जर कमी मागाल तर मला काय फायदा होईल आजी? ते विकून मला काय भेटणार आहे? शेवटी जेवढे पैसे मी वेस्ट केले तेवढेच मला परत येणार ना. असं नसते. मी काही अमीर नाही होऊन राहिली 5 न 10 रुपये कमावल्यानं. काहीतरी मलाही पोट लागला आहे हो माय, एवढं मला घुमागिमा लागते तर. आणि तीळ तर चांगलेच आहे, तुम्हाला दुरूनच एवढे चांगले दिसून राहिले, तर जवळून खरंच खराब असून काय ते. जाय बाई, सारे लुटाचेच धंदे लावले का? तर नाही ना, खरंच मी सांगून राहिली हो आजी. 90 रुपये किलो मार्केटचा भाव आहे. हे साधा तिळाचा. चांगले तीळ 95 रुपये किलो आहे. 90 रुपये समजा 100 रुपये किलो मी विकून राहिली. 75 रुपये फायदा आहे त्यात. तुम्ही जर मला एकदम कमी भावात मागाल तर कसं भेटणार आहे माय?
कशा आहे हो बापा. अहो मी सांगून राहिली 10 रुपयाले महाग आहे तीळ, 10 रुपयाले. 90 रुपये किलोने घेऊन राहिले तर मी ना त्या दिवशी 50 रुपये किलोने एवढा चांगला तीळ आणला हो, एवढा चांगला तीळ आणला तुम्ही म्हणाल. अहो माई बाई ह्या तीळ काय लावला, मैका तीळ आहे, मैका खाले चव नाही लागत. हिनं घरी येऊन निरम्याने धुतला, वाहू टाकला आणि त्याला वास लावला चांगला तेल लावून. तुम्ही काय तिच्या जवळचा तीळ घेता, थर्ड क्लास माल आहे, पुरा थर्ड क्लास माल असाले. करत नाही का मग काहीच कमी. पा बाई मी पहिलेच कमी सांगितलं बापा तुम्हाला, मलाही पुरलं पाहिजे. जाऊ दे बाई, मग देऊन दे बापा, देऊन दे, 2-2 किलो देऊन दे. माय मी सांगितलं ना 50 रुपये किलोने मी आणलं, चांगला तीळ होता तर. बंद कर ना माय तू, त्यात काही ढंग तरी आहे का माय, कोणतीही गोष्ट ऐकन. दे बरं बाई 2-2 किलो देऊन दे. का हो बाई अशी कोणत्या कामाला गेली तू, एकदम तू एवढे मोठे पैसे कमावले, ती विकत आणले, आता हे करून राहिली. कुठे गेली तू कामाला बाप्पा एवढी? हा का पाटलींच्या घरात मारला तुला डाका? पाय बाई माईन होऊन राहिली ते. किती काही काही झालं तर शेवटी घरानं ते आमचंच होऊन राहिलं. फालतू काम करू नको. हे काही चोरीला पिच नाही वय ना, का जाऊ विचारायला पाटलीनले. मी इथे गेलती ना, भांडे फरच्या मरच्या कपडे गिपडे लोकांचं करायला गेलती ना बापा. काय करता, सरेच्या उरावर बसली होती ना मी, मग मला एकटीला संघर्ष करावाच लागन. आणि एवढं काय विचारायला लागते तुम्हाला. हिच्या घरचं आणलं काय, तिच्या घरचं आणलं काय सांगितलं ना एकदाच, भाड्यानं राहून राहिली म्हणून 10 वेळा विचारता. नाही वय ना, आयतं कष्टाचं वय ना. एवढी बिलंगलू नको बाबा, एवढी सहज विचारलं बापा. आम्हाला काही शौक नाही कोणाच्या जिंदगीत इन्व्हॉल्व व्हायचा. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार, शुभरात्री.